अरे अरे बापरे, निघ म्हणा रोशनीले. रोशनी, निघ घराच्या बाहेर. तू एवढी हिंमत आहे ना त्या अंगांदी. सविता, सविता. आता महादेव भाऊ, सविता सविता करू नका तुम्ही. तुमच्या पुरीला बोलवा पहिले. लवकर बोलवा तुम्ही, नाही तर बटन दाबल्या जाईन बरं. अतिच खतम होऊन जासान तुम्ही. लवकर तुमच्या पुरीला बोलवा. रोशनी, रोशनी, काय जे मस्ती होते गोल्या दी. संदीप, गंगूबाई, काय झालं? तुमची पोरगी बेपत्ता झाली. तुम्ही मायावर आरोप करून राहिले काय? माया रोशनीवर. काकू, सगळे कारभार हा तुमच्या रोशनीने केला. बोलवा तुमच्या रोशनीले. नाही येत रोशनी बाहेर. काय म्हणतो तू? मार मार, तू गोळी मार मले. मार गोळी. नाही बरं काकू, एका गोळीत तुम्ही खतम होऊन जासाल. हो दे खतम. मार मार. रोशनी, आली के तू? संदीप, असं करू नको संदीप. लागली गोळी त्या काकूले. संदीप, आपल्याला माहित नाही रोशनीनंच केलं काय येतं. संदीप, चल चल घरी, घरी चल, घरी चल. आपण दुसरीकडे शोध करू. रोशनी, रोशनी बेटा, कुठे गेली रोशनी? आई, तू काय आणलं मला वापस? कधी थांबलं असतं कधीच माहित पडलं असतं शिवानीचं कुठे गेली, काय गेली, कोण किडनॅप केलं. नाही नाही संदीप, फोन घे. शांता काकू म्हणे की नाही हा पोरगा बदमाश आहे. संदीप, मला बी वाटते तू कशी चौकशी केली काय माहित, पण मला असं वाटते की हाच बदमाश असेल. आई, चल तू आता. नाही नाही, मला पहिले शांताबाईच्या घरी जायला लागेल. शांताबाईला काही ना काही सुगाव असेनच. आई, तू चल घरी. काही कुठे जाणे लागत तुले. संदीप, संदीप तू बोलू नको आता. तू अजिबात बोलू नको आता. हे तू सगळं त्या मनाने केलं होतं संदीप. माझी इच्छा नव्हती संदीप. शांताबाईने सांगितलं तेव्हापासून. तू जाय, मी जातो शांताबाईच्या घरी. आई, तुला वाटेन तसं करतो. मनीषा वाट पाहत असेल घरी. आले नाही अजून, आले नाही अजून. शांताबाईला सांगतो, पाय म्हणतो आली नाही पोरगी घरी अजून. शांताबाई, तू तरी सुगावलाय काही ना काही. कोण नेलं पोरीले, कोण किडनॅप केलं? अरे बापरे, शिवानी ताईले कोण नेलं कोण नाही, की शिवानी ताई स्वतःहून गेले. कोण आली माहित. पण ऐन वेळेवर साखरपुड्याच्या दिवशी पार्लर मधून अजिबात घरीच नाही आल्या. गोल्याची काय परिस्थिती झाली अशी गोल्याला माहित. संदीपही नाही आले अजून. काय झालं काय नाही, फोनही नाही केला एखादा. चल, फोन आला का पाहतो. मनीषा, पाणी आण मनीषा. संदीप, संदीप आले का तुम्ही? संदीप, काय 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 झालं मग? आल्या आल्या का शिवानी ताई? नाही मनीषा, काहीच पता लागला नाही अजून शिवानीचा. संदीप, कुठे गेले असते शिवानी ताई? कोण नेलं असेल शिवानी ताईले? पाणी आण तू, मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. कोण? तुम्ही गेले नव्हते का आतापर्यंत? तो गोल्या म्हणे ना रोशनीच्या घरी चल म्हणून, त्यानं जाऊन दिलं ना, म्हणून मी गेलो नाही. पण आता पाणी पितो आणि आता जातो. हा 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 संदीप, मी पण येतो तुमच्यासोबत. चला चला. मी पहिलेच सांगितलं संदीप, तुम्ही पोलीस स्टेशनला जा म्हणून. तुम्ही काय गेले रोशनीच्या घरी? मनीषा, तू आता काय चौकशा करू नको. आण पाणी दे लवकर. तुम्हाला सांगते संदीप, जो कोणी असेल शिवानी ताईले पकडून देणारा, त्याला तुम्ही अजिबात सोडू नका. मोठ्यातल्या मोठी सजा द्या त्याला. ठीक आहे मनीषा, आता बोलू नको तू. जाय तू आराम कर. नाही नाही संदीप, एवढं मोठं घर प्रकरण चालू आणि मी आराम करू? नाही 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 नाही. जाय, फोन पाय कोणाचा होय. आलीच आलीच संदीप, आलीच. अरे बापरे, कोण होय पकडणारा? देव त्याचं कधीच बरं करणार नाही. एवढी मस्त शिवानी ताई. आई भली वेळेवर फोन करते. असं वाटलं कोणाचा फोन होय. मनीषा, कोणाचा आहे फोन? पाय, संदीपली वाटलं रोशनी ताईचाच होय काय काय. संदीप, आली आली मी. फोन सांग पहिले कोणाचा होय. आईचा होता फोन. आईनं हीच विचारपूस केली, तुझी नणद आली काय म्हणे, कोण नेलं काय नेलं. तरी काय मी चौकशा करत होती. आईला सांगितलं मी नंतर बोलतो. ठीक आहे मनीषा, ग्लास घे. आता कोणाला सांगत बसू नको तू. ठीक आहे संदीप. चल मनीषा, येतो मी पोलीस स्टेशन मधून. रिपोर्ट देतो शिवानी फरार झाली म्हणून. हा संदीप, जा तुम्ही जा. अरे बापरे, हे कसं कसं झालं. मी सविता ताईला बी फोन करतो. सविता ताई तर आली नव्हती कार्यक्रमात. राजे, काय रे राजे? राजे, तू कोण राहून राहिला रे राजे? आई, आई बोल नको आई. अरे, पण तुला मारलं झोडलं की काय केलं कोण? तू राहून राहिला काय राहिले एखाद्या बायको सारखा? चिंताजी बाबा, ओ चिंताजी बाबा, लवकर लवकर या इकडे, लवकर या. उठ राजे, रडू नको. शांती, काय झालं शांती? चिंताजी बाबा, पाय ना हा राजा, याने मारलं झोडलं काय कोण? कोण राहून राहिला घंटाभरापासून? मी सफा करून राहिली,
मला फुसांड आवाज येऊन राहिला रड्याचा. मी स्वतः करता करता इकडे पाहायला आली. कोण राहून राहिलं म्हटलं? शांती, तो राजा चालला बाहेर. राजा, सांग ना रे राजे बापा, आम्ही मायबापाला तुझे जन्म देणारे. सांग ना, तू काय सांगायचं आहे तुले? तर तू राहून कोण राहिला राजा? सांग सांग. आई, राणीने मला धोका दिला. आई, राणीने मला आतापर्यंत हाव केला. आई, मी सविताशी विरोध करून बसलो. आई, आता राणी म्हणते मी त्यासोबत लग्न करत नाही. आई, राणी हे लय बदमाश पोरगी आहे. आई, राणी लय बदमाश पोरगी आहे. अरे बापरे, जमलं राजा, हेच पाहिजे होतं मला त्या तोंडून. मी तर लय खुश झाली. तू जरी जवळत असला ना, मला लय खुशी झाली. राजा बसला होता तिच्या मांगा लागत. हा, राणी 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 शब्दासारखी करून ठेवली होती तिले. त्या घे ना, कसा दिला तिने झटका दिले रे. अरे बापरे, आता तर मोठा गोष्टी करे. मी लग्न करतो राणी सोबत, असं करतो तसं करतो. राणीने आले सफा नकार दिला वाटते. आणि तुला शोभते राजा? हा, 2 लेकराचा बाप तू, आणि ते काय त्या संग लग्न करीन अशा खरकट्या माणसा संग? हा, तुला तरी शोभते काय तिचा संसार खराब करणं? हा, देवानं तुले चांगली परीक्षा दिली. परीक्षा कायले, चांगली शिक्षा दिली देवानं तुले. आणि तुला सांगतो, तुला वाटेल सविता तुले माफ करीन म्हणून, तुला अजिबात सविता माफ करणार नाही. आणि मी सांगेन तिले, याने अजिबात माफ करू नको सविता तू. आई, बोलू नको तू मला एवढी. मीच ते राहते जगात. का रे, आता म्हणते मी राहते या जगांनी? तुला धोका दिला तर, आणि त्या धोका दिला बायकोले तर तेव्हा नाही समजलं का तुले आपली बायको जीवाचं कमी जास्त करीन म्हणून? हा, कसं समजलं तुला स्वतःच रे? स्वतःचा समजायले घे ना चांगले टोले. आता तू घे टोले. तुले बाबू लेकरे माफ करणार नाही शेवटपर्यंत, ना ती बायको बी तुले माफ करणार नाही. जा आता रस्त्यानं भीक मागत लोक इले, आणि माय बापही तुले सहारा देतील नाही कधीच. आई, बस बोलू नको आता फुसांडू नको तू. बोलू नको करून आला तू. हा, 4 दोराले आवडस ना तू तर. घे ना टोले चांगले. चला चिंताजी बाबा, भाजी कापू द्या मला तुम्ही. चला म्हणतो ना. हा शांती, हा घे ना चांगले टोले. आता तू घे, बोंबल चांगला एका मुर्द्याचं लढ, जसं की मेलं त्या घरांनी कोणी तुला असं पुसायला येणार नाही. तुझे राजे लक्षात ठेव. तू जसे कर्म केले तसंच भोगा लागते बरं. ते तिच्या डोळ्यातून आसू गमावले सविताचे, आता ते त्या डोळ्यातून आसू गमावीन. पण तुला कधी माफ करणार नाही ते. कोणतीच बायको एवढं दुःख देणार माफ करू शकत नाही. शांती, आणि शांती कुठे गेला ना तो? जाऊ दे चिंताजी बाबा, जाईन त्याच्या कर्मानं जाईन तो. त्यानं कर्मच तसे करून ठेवायला. तुम्ही चला, तुम्ही लक्ष नका देऊ. अरे बापरे, चल. शांतीचं हे रूप पाहून मी तर हादरलो बापा. चिंताजी बाबा आले काय? आलो शांती, आलो. आई, कुठे गेली आई? आली सविता आली. सविता, आता तुला म्हणूनच आली होती मी कनी वावरात जातो सविता, शेवंता मावशी सोबत. तू घरी आहेस ना? आई, तुला काही आवश्यकता नाही आता वावरात जायची. दिवसभर कष्ट करणं. आई, मी ड्युटी जॉईन केली आई. मी शाळेत लागली आई, कॉन्व्हेंट मध्ये लहान पोरांना शिकवायले. सविता, खरंच? आई खरंच म्हणजे तुला काय वाटलं मी 2-3 दिवस बाहेर गेली तर? आई काय नाही गेली काय? मनीषाच्या कार्यक्रमात नव्हती आली, रिकामी राहिली काय घरी? मी माझ्या मैत्रिणीसंग सर्व लाईन लावून ठेवली होती आई. आताच मला तिचा फोन आला होता, आजपासून ड्युटी जॉईन कर म्हणून. बापरे सविता, जमलं. सविता, तू आता ड्रेस घातला ना, वाटत नाही तुला 2 लेकरं आहेत म्हणून. आई, आता तू पण कुठे वावरात जायचं नाही आई. आणि तू पण ताटमानीनं जीवन जगायचं आई. कोणाला भ्यायचं नाही. कोणी विचारलं ती पोरगी घरी आली काय? हा आली म्हणा, कमावते म्हणा ते. हा सविता, मला कोणाचं घेऊन ये सविता. आता सविता, लय चांगलं काम केलं सविता तू. त्या राजाले चांगला धडा शिकव सविता. तू जाऊच नको त्याच्या घरी. आई, मला सर्वांना दाखवून द्यायचं आहे. जुन्या लोकांसारखं सर्वांना वाटते आपली बायको म्हणजे पायातली चप्पल आहे आई. तिच्यावर जे म्हटलं ती लादल्या जाते आई. ती बिचारी इलाज नसताना सहन करत राहते. आणि तसंच आई माणसं समजून आले प्रत्येकाले. पहिल्यासारखं आई चूल आणि मूल हे बाईची स्थिती राहिली नाही आई. आजकाल माहिती आहे ना तुले, पोरी कुठल्या कुठे गेलेल्या आहेत आई. पोराच्या कोणत्याच बाजूत कमी भरत नाही पोरगी, माहिती आहे ना आई. उलट पोरी जास्त आई मोठ्या मोठ्या पदावर आहेत पोराईपेक्षा. आणि मी दाखवून देणार आहे माझ्या नवऱ्याले की पाय मी काय चिराव म्हणून. मला निरा हलकट समजे आई,
हलकट समजायले. मला तर कोणा गोष्टीचा व्हॅल्यू नाही दे माझ्या नवरा आई. आणि काय करत होती मी त्याच्या हाताखाली जगून. हा सविता, बरोबर केलं सविता तू. देवानं यश दिलं सविता तुले. फोन घ्या आई तो. माझी लेकराला माझ्यासोबत आणतो मी. आणि लेकराची परवरिश चांगल्या प्रकारे करतो आई. माझ्या नवऱ्याला म्हणतो त्या राणीले पाय की त्या मायबापाले पाय. आणि माझे सासू सासरे पण माझ्यासाठी चांगले आहेत आई. मी पण त्याला साथ देईन. हा सविता, चांगलं केलं तू. चांगलं त्या राजाने धडा शिकव सविता तू. माया बी लय मनातून उतरला सविता तो. बरं ठीक आहे आई. आता शांत व्हाय आई. चला मी येते ड्युटीवरून. आज माझा इंटरव्ह्यू आहे. ठीक आहे येते मी. पोरी, खरोखर त्या सर्व चांगलं करून दाखवलं. आई, आई काय घरी आई? अरे हे तर मनीषा आहे. मनीषाला तुम्ही मगाच फोन केला होता. तिची ननद घरी आली वाटते आता, म्हणून तर मनीषा आली. आली आली मनीषा आली. आई ये ना इकडे. आली आली. मनीषा बेटा, काय झालं मनीषा? आली काय ती ननद शिवानी? नाही आई, मी 5 मिनिटापुरती आली आहे तुझ्या घरी. आई तू फोनवर पण करू नको नाही मला. 5-5 मिनिटांनी फोन करून आली तू. आली काय आली काय? माझ्या घरचे काय वाटेल? तिच्या आईचा तर हात नाही काय चिमते. नाही नाही मनीषा, मी तसाच फोन केला होता तुले. आता फोन लावला होता मी तुले गुड न्यूज द्यासाठी. आई कायची गुड न्यूज आहे? सवितानं ड्युटी जॉईन केली कॉलमेनवर. लहान पोराला शिकायला गेली सविता. आज तिचा इंटरव्ह्यू आहे. माहिती आहे, ट्युशन पण घेईन म्हणे घरी. मनीषा मी वावरात चालली होती कामाले. सविताने सांगितलं मला, आई वावरात जाणं बंद कर म्हणे आता. मीच कमाई करतो म्हणे आता. आई खूप चांगली गोष्ट आहे. सविता ताई तशी खूप हुशार आहे. पण तिला कधी आई वातावरण चांगलं भेटलं नाही. पण गे मनीषा, आज सवितामुळे मी घरी जाऊन राहिली. नाही तर आज मला वावरात झाला करत होता. निंद्याले कापसाले. देवानं पोरी दिल्या, पण होणार पोरी दिल्या. आई ठीक आहे, चल येतो आई. मी काय सांगितलं नाही आई घरी कोणाले. माझी सासू घरी येईन तर म्हणून कुठे गेली मनीषा. ठीक आहे मनीषा. पण गे एक पोरगी शिकली किती घरात उद्धार करते. पण गे माया बहीण भावाले म्हणतो पोरीले शिकवा, स्वतःच्या पायावर उभं करा. 2 कुळाचा उद्धार करते. आई वडिलाला पण सुख देते बरं ती. नवऱ्याच्या घरी गेल्यानंतर तिचा पण संसार सुधारते. आणि महत्वाचं म्हणजे तिला होणारे मुलं बाळ त्यांना पण ती शिक्षण देते. सांगा किती म्हणजे पोरगीचं हे आहे शिक्षण शिकणं. यासाठी सर्वांना आपल्या मुलीने शिकवा. चला आता मी सविताच्या बाबाला फोन करतो. गुड न्यूज सांगतो. तुम्हाला सांगितली ना. व्हिडिओ पूर्ण पहा. लाईक शेअर करा, कमेंट करा. बापरे, एक तर मला लयच खुशी झाली. राणी तुला देवानच पाहिलं राणी. बरोबर देवानं त्या मनांदी विचार आणले तसे. बरं झालं राजाने विरोध केला तू. असं वाटते कधी बातमी सविताला सांगतो कधी नाही. नाही नाही, सध्याची घाई करत नाही मी. मंडळी ऐकलं ना तुम्ही. शांताबाई खुश झाली बरं. मला वाटते तुमचे सर्वांचे आशीर्वाद लागले शांताबाईले. फक्त शांताबाईची एकच नाराजी आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज. सोडून देऊ नका. शांताबाई तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ आणते हो. चला मग देताना शांताबाईला साथ. शांताबाई नावं घेणार आहे. पूजा सोईतकर, चंद्रकला, रश्मी दळवी, सुशीला गांधी, मंजुषा पडावकर, पद्मजा पाठक, संगीता ठाकूर, पुष्पा पवार, लीला पठाण, डिगू बेदरकर, प्रणिता कांबळे, नीता बंड, कविता चुनरकर, चित्रा जावरकर, प्रतीक्षा जवंजाळ, प्रियंका वानखडे, लता गोरे. चला मग आणखी कमेंट करा. उद्याच्या भागामध्ये ज्यांना नाव घ्यायचं असेल त्यांनी नक्की नावाची कमेंट करा. पण चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला मग आपण भेटू नवीन विषयासोबत नवीन भागात.